सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज ज्यांच्या नावाने हे दोन महत्वपूर्ण ऍप आपल्या सर्वांसमोर सादर होत आहेत ते आपल्या सर्वांचेच लाडके राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आपले नेते दिवंगत अजितदादा यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वतीने दादा उद्योगिनी ऍप तसेच युथ ऍप या दोन्हीही ऍपच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणाऱ्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय दत्तामामा, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अजिंक्यजी असतील, उपस्थित सर्व सन्मान्य आमदार, सर्व सन्मान्य खासदार, माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा परिषदेचे सन्मान्य अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सर्व सन्मान्य सभापती, सदस्य, विधान परिषदेचे सन्मान्य सर्व आमदार, आपल्या महिला संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष वैशालीताई, युवतीच्या निर्मलाताई, युवकचे निखिलजी, विद्यार्थी संघटनेचे दोन्ही अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी, आलेले जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष, तालुक्याचे आलेले सर्व सन्मान्य अध्यक्ष पदाधिकारी, महिला अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा हा दिवस एका बाजूला आपल्या सर्वांना एक नवी ऊर्जा देणारा आहे, पण त्याचबरोबर आजचा हा दिवस दादांची एक आगळी वेगळी आठवण घेऊन आलेला हा दिवस आहे. दोन्ही जे ऍप आहेत याचं लोकार्पण ज्याचं आज आपण आदरणीय काकींच्या हस्ते करत आहोत, हे दोन्ही दादा आहेतच, पण एक या व्यतिरिक्त एक गोड आठवण ही या परिसरातली काकीची आहे. 17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा पहिला हप्ता आपण याच परिसरामध्ये वितरित केला होता आणि आज त्याला साधारणपणे 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. मला आठवत आहे आदरणीय दादांच्या आग्रहाखातर आपण हा कार्यक्रम, पहिला कार्यक्रम त्यावेळेला इथे आयोजित केला होता. 19 ऑगस्ट 2024ला रक्षाबंधन होतं आणि म्हणून दादांच्या सूचनेनुसार रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला आपण 3000 लाडकी बहीणचा जो लाभ आहे हा माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा केला होता. आज त्याला 2 वर्ष पूर्ण होत आहे. तो कार्यक्रम होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेला होते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब होते. ते दोघं व्यासपीठावर आल्यानंतर सुद्धा अर्धा तासाचा कालावधी दादांना सगळ्या भगिनींच्या राख्या बांधून यायला झालेला होता आणि तो प्रसंग आज मला निश्चितपणाने या ठिकाणी आठवत आहे. आणि त्याच प्रसंगाला उजाळा देत आज आदरणीय पारदादा असतील, जयदादा असतील यांच्या पुढाकारातून या दोन्ही ऍपचा शुभारंभ होत आहे. मला जाणीव आहे की सर्व माझ्या माता भगिनी सकाळी 11-12 वाजल्यापासून आलेल्या आहेत. श्रावण सुद्धा सुरू आहे, सगळ्यांना घरी जाण्याची घाई आहे. अर्ध्या जणींच्या चेहऱ्यावर घरी गेल्यानंतर उपासाचं बनवायचंय का घरातल्यांसाठी जेवण बनवायचंय मेन्यू त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. त्यामुळे अधिक वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, पण आदरणीय सुनेत्रा काकींच्या हस्ते आज ज्या या ऍपचं उद्घाटन होत आहे, माझी आपल्या सगळ्या जणींना इतकीच विनंती राहील की आपण वेगवेगळ्या शासनाच्या योजना तुमच्या सगळ्या जणींसाठी आणत असतो. बचत गटांचं जाळं इतकं मोठं असतं, पण ते होत असताना एक स्वतंत्र ऍप हा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला जातोय, जेणेकरून अधिकाधिक आर्थिकरित्या हे तुम्ही सगळ्या जणींनी सक्षम व्हावं. तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही मार्गदर्शन लागेल, मग बचत गट असेल, त्याच्यासाठी व्यवसाय उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देणं असेल, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक साक्षरता येण्याचं असेल, हे सगळं आपल्याला या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि अगदी ग्रामीण भागातील महिलांना कळण्यास साध्या सोप्या भाषेमध्ये ही ऍप हे आपल्या सर्व जणींसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक त्याचा वापर हा आपण पुढच्या कालावधीमध्ये करावा, अशीच माझी या निमित्ताने विनंती राहील. मला खात्री आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दादांच्या नावाने असणाऱ्या या ऍप हे आपण घेऊन ज्या वेळेला पोहोचू त्यावेळेला अधिकाधिक माता भगिनी या ऍपच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग आणि नवीन नवीन रोजगाराची दालनं ही त्यांच्यासाठी उघडी होणार आहेत, त्यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या निमित्ताने
मी कृषी मंत्री आदरणीय दत्तमामांचे सुद्धा अभिनंदन करीन की राज्यातलं देशातलं महिलांसाठीचं पहिलं महिला शेतकरी विधेयक हे आपण त्या ठिकाणी राज्यामध्ये आणू शकलो. त्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि त्याचं खऱ्या अर्थानं मनोगत त्या विधेयक मांडण्याची भूमिका ही आपल्या सर्वांच्या लाडक्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकींनी घेतली. याचाही मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करते. आपण सगळ्यांनीच आज मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी त्या निमित्ताने दिली. त्यामुळे मनापासूनचे आभार मानून दादांच्या सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की अधिकाधिक या ऍपचा आपण उपयोग करून आपण आर्थिकरित्या अधिकाधिक सक्षम व्हावं अशीच पुन्हा एकदा सदिच्छा व्यक्त करताना थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर थोडा प्रोटोकॉलचा बदल करून